म्हातारे पडलं तुझ्या तर आता म्हातारे परत पडलं पुढे तुझ्या तर आता तुझ्या तर आता थांब तुझं दाखवतो. हॅलो, खुळ्याचं हॉस्पिटल. अहो आमच्या इथं एक खुळा आलंय, त्याला धरायला गाडी लावून द्या लवकर. अरे थांब खुळ्या थांब खुळ्या थांब धर त्याला. बस गाडी. हा गावले एकदाच खुळ. मामा जावा तुम्ही. हाय बस रे गाडीत. अरे कुठे गेलं खुळ? थांब खुळ थांब. चल बस गाडीत. कुठे नाही बाबा बस तुम्ही. चल सोड सोड चल पायात घे. चल हे बस बस गाडीत. मामा जावा तुम्ही. थँक्यू. हा सोड 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 मला. सोड अरे मधल्या बोटाला चावलं. सोड सोड खुल्या सोड सोड. हॅलो कोण बोलतोय? मी डॉक्टर चमन चटणी बोलतोय. तू कोण बोलतोयस? मी विश्ल्या बोलतोय खुळ्याच्या हॉस्पिटल मध्ये. ए खुळ्या ठेव फोन. अहो डॉक्टर मी खुळा नाही, मी तिथला वॉर्ड बॉय बोलतोय विश्ल्या. हा बोल. डॉक्टर आम्ही 4-5 नवीन खुळी धरली ती, पण आमचे मेन डॉक्टर गेले ती बाहेर. तुम्ही या की त्या खुळ्यांचा उपचार करायला. बर बर आलो आलो. ठेव फोन. रिक्षा थांबिव. डॉक्टर कुणीकडे जाणार आहे? खुळ्याच्या दवाखान्यात जाणार आहे. बर बर बसा बसा. बर बर. हो सरात. ए चिकन्या मांडीवर बस की. वा आज सरात इस. जाऊ दे का? जाऊ दे. डॉक्टर माझा पेणार का रे? अरे माझा रे, माझा मँगो. ए नको मला सर्दी झाली मला नको. डॉक्टर तुझे केस किती कुरे आहेत रे त्याच्यासारखे. मलिंगा बॉलर सारखे. असू दे का बसतो आठवण ठेव. डॉक्टर तुझं नाव काय रे? चमन चटणी. तू चटणी, मी इडली. इडली तुला घरातली बाहेर कशी काय सोडली? मी रडली म्हणून मला बाहेर सोडली आणि तुझ्या प्रेमात पडली. ए गप नाहीतर तुझ्या तोंडात मोठं इंजेक्शन देईन. दे ना मग माझ्या तोंडात तुझं मोठं इंजेक्शन. अरे मागणं खूप बेहतर इंजेक्शन दे. डॉक्टर थांबणार रे. वेलकम टू खोळ्यांचा दवाखाना. अरे आज जाऊ दे मला. कोण आहेस तू? मी डॉक्टर आहे. पास आहे का? पास आहे म्हणून डॉक्टर झालो. जाऊ द्यात. अरे आज जायचा पास आहे का म्हणलं मी. पास नाही माझ्याकडे. आज मुलीला पेशंट चेक कराय. मग ड्रायव्हिंग लायसन दे. ड्रायव्हिंग लायसन कशाला? आज काही गाड्या चालवायला जाणार नाही मी. पेशंट चेक करायचं आहे. ड्रायव्हिंग लायसन दे, नाही तर आज सोडणार नाही. बरं थांब. गेट ठीक आहे. ड्रायव्हिंग लायसन सोड. इन्शुरन्स आली पाहिजे मी. ठीक आहे. इन्शुरन्स पीयूसी ठीक आहे. पीयूसी शाळा सोडल्यास दाखला. ठीक आहे. शाळा सोडल्यास दाखला. आधार कार्ड. ठीक आहे. आधार कार्ड. पॅन कार्ड. पॅन कार्ड. अरे पॅन कार्ड नाही, पॅन कार्ड म्हणलं मी. पॅन कार्ड मी. ठीक आहे. पॅन कार्ड जाऊ का आता? सगळंच आहे. अंडरपॅन्ट हा ठीक आहे. अंडरपॅन्ट पास का आता? जा.
ओ डॉक्टर काय करता इथं इतकं औषध? अहो वॉचमॅन नाडीवलं ते या माझ्याकडे सगळी कागदपत्र घेतली तेव्हा आज सोडलं मला. अहो वॉचमन नाही खोळा पेशंट आहे. ट्रॅफिक पोलीस मध्ये होता, ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. होय काय होय, कागदपत्र दे माझी. अरे कागदपत्र दे माकडा, कागदपत्र दे. थांब फुकणीच्या आणि इकडे कागदपत्र खुळ्या जा. थांब ट्रॅफिक पोलीस आहे मी, आता मागणं दंडच मारतो. आता काय दुंगणाव दंड मारतोस काय? जा खुळ्या. ए चला या. चला चला डॉक्टर. चला शिराळा बिऊर बाटशिरगाव नाटली सागाव चला. अरे कशामुळे खुळ झालंय? हे वडाप ड्रायव्हर होता, ह्याची गाडी उचलून नेली, कर्जाचा हप्ता दिलाय म्हणून तेव्हापासून खोळ झालंय. बंद गाडी बशी असं ओरडत बसते. बरं ए गाडी कुठे जाणार आहे? माझ्या आजीच्या लग्नाला चला की डॉक्टर. छान छान एक नंबर खेळ खेळ. कुठं खेळ चांगला खेळचा म्हणजे माझा खेळ केला मी. पाया पडते पाया पड- बदलाय शान एकदम. ए, संस्कार आहे संस्कार आहे. चला माकडा माकडा चल इकडं. शाना शाना म्हटलं का खुळा निघालास पक्का खुळा आहेस तू नालायक पडायचा. चला चला डॉक्टर तुम्ही या रूम मधलं पेशंट चेक करा, तो मी येतो खाल्ले. बरं बरं या. जेवणा सुट्टी झाली, चल बाहेरू 2 नंतर ये. आणि बघ पासबुक भरून मिळणार नाही तुला, सर्व्हर डाऊन आहे. ओ डॉक्टर काय झालं? अहो त्या रूम मध्ये कोणतरी बँकेतलं साहेब आहे ती म्हटलं ती जेवणाची सुट्टी झाल्या परत ये. अहो ती बँकेतला साहेब ना खोळा पेशंट आहे. बँकेत कामाला होता, बँकेतली कामं करून करून खोळा झालाय. होय काय? चल बघूया. तुला सांगितलं का नाही 4 नंतर बँकेचे व्यवहार बंद होती ती. चल बाहेरू. मॅनेजर साहेब आहे की बसा बसा खाली. मी डॉक्टर आहे. डॉक्टर पेशंट पेशंट डॉक्टर चेक करायला आलोय. हा बँक खातं चेक करा. हा बँक खात्यात लय पैसे साठले ती काढा तेवढं जरा. बरं आणि काय त्रास होतोय? डॉक्टर काल रात्री आईस्क्रीम खाल्ली आलं त्यामुळे माझी एपटीला दुखायला लागल्या. तुम्ही जरा 4-5 महिने द्या म्हणजे मला बरं वाटेल. हा काय म्हणते? गोळ्या द्या म्हणते गोळ्या. हा म्हणजे गोळ्या खाल्ली की बरं वाटलं म्हणते. हा. सगळी बँकेचीच भाषा बोलते. होय. आणि काय त्रास होतोय? लगा तुझ्या एपडीत नाही व्याज बाहेर आले या. मग आज तुम्ही खावा मुद्दल मला ठेवा. शिशी गलज माकडा तोंड पुसती घाण. डॉक्टर कापूस आहे का? हाय कापूस मग किशात ठेवा की. त्या माकडा ठेवतो ठेवला खिशात. डॉक्टर बरं आणि काय त्रास होते काय? डॉक्टर बँक खात्यात पैसे टाकले की 10 मिनिटाला काढायला लागते ती नाहीतर चड्डीत पैसे झिक सापतो या. डॉक्टर काय वाजलं? काय नाही तुझ्या बँक खात्यात पैसे जमा झाले का नाही त्याचा मागणं मेसेज आलाय. अरे तुला सारखंच मेसेज यायला लागली ती काय विषय? डॉक्टर नुसतं मेसेज येत नाही चड्डीत पैशात चिल्लर पण साठल्या. हा जीव काय तुम्हाला व्हायचं? नको नको घाण 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 घाण. डॉक्टर कापूस आहे का? हाय की इधर मग ठेवा किशात. ठेवा ठेवला. त्या माकडा मला वाटतं तुला पाहिजे. चल जावा आता बँकेची वेळ संपल्या पैसे मोजू देत मला. बरं बरं मेजा मेजा. ए वॉर्ड बॉय ह्याला 3 प्रकारच्या गोळ्या लिहून देतो. सकाळ दुपार संध्याकाळ दे लगेच कवर होतोय पेशंट. बरं ठीक आहे. डॉक्टर कापूस आहे का? ए नाही कापूस जा वाट लागितलं. अरे मग तू किशात ठेवलेला बाहेर काढ की खोल्या. तुझ्या तर आता माकडा. दुसरा पेशंट कुठं आहे? या रूम मध्ये चला. चला डॉक्टर ही पेशंट बघा, तो मी खाली जाऊन येतो. बरं बरं ये. आव धनी कुठे गेला होता सकाळपासून? अहो मागं काय बघताय तुम्हीच की. हायला 100% या खुळ्या बाईचा नवरा मेला असणार आहे त्यामुळे ही खुळी झाली असणार आहे. अहो धनी केस कशाला वाढवली ती सांग? ती कापाय टाइम नव्हता कापायला. बरं आता असू दे, ही फरशी पुसा. माझ्या तोंडाकडे काय बघताय? मावशी मी नवरा नव्हतो तुमचा. माझा अजून लगीन झालेला आहे. डॉक्टर आहे मी डॉक्टर. अरे देवा, असं कसं बोलतोय माझा नवरा? आता ही माझी कामं कोण करणार? थांबा 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 बुमलं का मी पुसतो पुसा पुसा. काही डोस केलता. खुळी झाली बाई. जातो बाबा ही फरशी पुसायला होत्या मला. अहो धनी मी जागीच आहे, कुठं निघालाय? फरशी पुसायची. पुसतो चापा. हा झाली पुसून झाली. बाहेरची पुसायची आहे तिथली पण. आईच्या गावात डोस केला तापच आहे.
हा चला चला पुढं पुढे पागमायची पण होय होय चला हा इकडे पण पुसा नीट पुसा फरशी बर पुसतो ओ डॉक्टर तुम्ही काय पण शिवसायला लागलाय अहो या रूम मधल्या खुळ्या बाईने मला परची पुसायला लावल्या तिला वाटतं मी तिचा नवरा आहे. कुठली खोली बाई ही काय आहे हो डॉक्टर ही खोली बाई ना या कामाला मावशी द्या तुम्हाला गंडवून फरशी पुसायला लावली हिने. काय तुझ्या तर डॉक्टर चला दुसरा पेशंट बघूया नालायक बाई होती ती. असं चला आता कुठं आहे इकडे कुठं आहे पेशंट हवलदार यस सर ह्योच त्यो बघा गुंड दयावाकडे धरा याला. मी काय केलं या काल बैलगाडीच्या काचा फोडून तू रेल्वे पंक्चर केलीस. कालच तुला अटक करा येणार होतो पण सासरा बाळ झाला हरभऱ्याच्या झाडाखाली म्हणून त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागलं. बुलडोजर मध्ये त्याला घालून दवाखान्यात नेलं. आता उशीर झाला म्हणून आता आलो. हा ही कोण होतं खुळ व्हायच्या आधी ही खुळवायच्या आधी बहुरूपी पोलीस होता सारखं पडपडून खुळ झाले. अय काय बोलताय सर भाजीपाव चिंगम म्हणतात मला. काल एका गोळीत मी 350 माणसं मारली ती मेलेली जिवंत गावली नाही ती. काय वट आहे तुमचा साहेब वट आहे. हो साहेब चला लग्नाला कुणाच्या लग्नाला माझ्या सासूच्या नवऱ्याचं लगीन आहे. चला काकू चला लग्नाला चला लग्नाची हवा बेंडबाजा लावा कुत्री घ्या काकाला पोरं बांधा खांबाला इकीचा शिंबूड 3 जणी पुसताना जेवायला बसा. हा जेवायला बसा जेवायला काय आहे शंभराची गडी मेकडाचा बादन चिलटाची उसळ आहे. चाळणीनं पाणी प्यायचं गरम तवल्यात तोंड पुसून जायचं. हसतीस काय हवालदार धरा याला अटक करा. गोळी घालील मागणं सोडून 2 गोळ्या घालील धर रे असली इंजेक्शन नको 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 डॉक्टर आग लागली आग. कुठं आग लागल्या कुठं माझ्या पोटात आग लागल्या काय ते खायचं आहे की. अरे फुकणीच्या पळीतनं फाटली माझी आग लागल्या म्हणलं. बरं डॉक्टर तुम्ही पुढचं पेशंट बघा तर मी खाली जाऊन नाश्ता घेऊन येतो. बरं या देवाकड मागणं हे माझी चवावी तू लय भारी रूप तुझं मला सगळ्यात. खूप छान दिसतेस तू. तू पण छान दिसतोस लग्न करशील माझ्याशी करतो की लगीन चल चल. विवाह संपन्न झाला आता 3000 रुपये दक्षिणा द्या. भटजी घ्या 3000 दक्षिणा. ए तू लय छान दिसतंय लग्न करशील माझ्या संग अगं काय बोलतेस ए चालतंय मला चालतंय. ए गप फुकणीच्या. ए तू ग फुकणीच्या ए चल लग्न करूया आपण. अरे डॉक्टर हिच्यावर लग्न केलंस का काय होय हिच्यावर लगीन केलंय. अरे खुळी आहे हिच्या बॉयफ्रेंड हिच्यावर लग्न केलाय त्यामुळे खुळी झाल्या दिसेल त्याला मग त्या माझ्यावर लग्न कर माझ्यावर लग्न कर. आईच्या गावात आईच्या गावात आधी राहत होती आता तुझ्या गावात राहणार तुझ्या गावात राहणार. ए गा बस आईला बरबाद झालो मी कुळीवर लगीन केलंय. जावय बापू ए कोण जावय बापू तुम्हीच जावय बापू ही माझीच पोरगी आहे. बरं झालं तुम्ही हिच्यावर लगीन केलं सा तुमच्यावर राहून जरा शहाणी तरी होईल. ही शानी होईल का नाही माहित नाही पण मी 100% खुळा होणार हिच्या नादाला लागलो तर. माझा नवला चांगलं सांभाळा तिला जाते मी. बरबाद झालो मी. इकडं आई आईला मी नाही मारलेलं सॉरी पाय पडतो. सॉरी मामा सॉरी दादा सॉरी. अरे कशाला मारतेस कोणाला पण. आजे अरे वैब्या बोकडा काय लगीन करून आलात काय होय आजे. पुन्हा गाठला डबरे तुला मला का नेल नाही. अगं आजे जरा गडबडीत झालं लगीन. बर असून दे पुरगी तर देखणे. ए म्हातारे ए भटक भावाने तुला काय झालंय तो अंदावाय तू डचकी तू डिगे ए दात पडके म्हातारे. वैब्या त्या कुत्रीला घेऊन जा नाही तर फिरवून आपटी. बर ए गाडीत चलित नाही म्हातारी तुला फिरवून आपते. वैब्या त्या कुत्री लांब कुठं तर सोडून ये ना माझ्यासारखी वाईट नाही बघ. बरं चालतं सुटले तू लांब सुटलं तू परत मागे येतच नाही. चल तू मार उड्या मार. ये बायको आपण फिरून येऊया. बस हळू गाडी उड्या मारू नको. लांब सुट येते बस कुठं निघालाय आपण लांब फिरायला काही लांब चला चला
पल्ली होतो चला 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 हा तला 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 हा ओके हा उतल उतल आता एक काम कर इथं का ना इथं बस बर का हा. मी कॅडबरी घेऊन येतो हा लवकर या हा इथं बस ना आज जा हा हा लवकर या लवकर नाही आलं तर आज जा उसात काय हा काय झालं जाऊ का हा हा मी बायकोला सोडली लांब रे कुत्रे तू घराच्या बाहेरच थांब रे का काय झालं आजी बोकडा तुझ्या आधी ते घरात आल्या काय कुठं आहे मी आले मी घरी आले आईच्या गावात माझ्या आधी ही कशी काय घरी आली ऐकी ए चल आपण जरा फिरून येऊया ए कुत्रे जाताकडे तोंड काळ कर या पळीत ना ये जावय बाबू कुठे निघालाय तिथे फिरायला निघालोय आम्ही जरा लांब नाही मला लांब लांब सोलायला चाललेत लांब लांब काय ए माझ्या पोरीला कुठे घेऊन चाललायस आता काय सांगू तुम्हाला मला माहित नव्हतं ही कुळी आहे मी चुकून लगीन केलं हिच्यावर तुमच्या पुरगीला घेऊन जावा आणि परत तिकडे आणू नका ए नाही बाबा आता तुझी बायको आहे ती तुझं तू सांभाळ पाया पडतो तुमच्या असं करू नका बरं मग एक काम कर 15 लाख रुपये आणून दे मी हिला घेऊन जाते आणि दुसऱ्यावर लगीन लावून देते चालते मी 15 लाख रुपये घेऊन येतो लवकर जा आणि लवकर ये पण घेऊन जावा हिला परत इकडे आणू नका 15 लाख देतो तुम्हाला लवकर ये येतो थांब ए तू खूप छान दिसते मला तुझ्यावर लगीन करायचंय बस कुत्रे नाही मला करायचंय लगीन तुझ्यावर लगीन करायचंय मला आईच्या गावात 15 लाख नेऊन देतो म्हणजे माझ्या मागचा पिच्चा सुटल त्या खुळीचा ही 15 लाख रुपये आहे ती बघा जावा आता हिला घेऊन बरोबर आहेत नको 15 लाख रुपये विश्वास नसला तर बॅग खोलून मोजून बघा 15 लाख आहेत का नाही नको राहून दे जा बरोबर चालतंय ए चिकन्या धरू का तुला धरू मला नको हिला तर हिला जातो आता तुमचा माझा काय संबंध नाही 15 लाख दिली जावा ओ मावशी कुठं निघालाय साईला घेऊन आणि तुमचं जावाय बापू कुठं आहे जावय हाय त्याच्या घरात ए वड बाय धरू का तुला बायको एक नंबर ऍक्टिंग केलीस बघ तो डॉक्टर बरोबर फसलाय कोट लगीन करून बरोबर गंडीवला त्याला होय त्याला जरा सुद्धा शंका आली नाही नुसता खोळ्या पडत डॉक्टर बरं जावे बापू चला आपण इथनं जाऊया चला डॉक्टरला बरोबर 15 लाखाचा चुना लावला ओय तुम्ही चुना लावला आणि मी दगड लावली दगड म्हणजे बॅग उघडून बघा की तर दगड आहे ती आता गाला एकमेकांच्या डोक्यात दगड नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका